दाखव तोंडात पाणी आलं बघ. होईल का 15 मिनिटात. बरोबर जायचं बस. पाहिजे खाणार ना मग याच्यात लक्ष द्यायचं. आमलेट वाला सुद्धा यायचं. भाजायचं एकदम अंडा आणि हे कशी तरी चढली ना. स्मेल एक नंबर. एक नंबर. आता मला टाकू द्या. तुम्हाला आताच भूक लागली मला माहिती आहे. हो वजन लागलं मला खूप. मग आहेच वजन त्याचं. चला ते सगळं मिक्स करूया मस्त आणि शिजायला ठेवू. मग थंड आहे. पिस्ता जास्त आहे. पी आता थोडंसं. पिस्ता आणि पायनॅपल नाही त्याची बघू शकता लाईन दिसत ना तुम्हाला. सोज आहे त्याची तेवढी. ते या पायाला जास्त आहे आणि या पायाला दुखतं ना लगेच. आणि दाबलं तरी दुखतं तिला. कसे झाले. हॅलो गाईज, कसे आहात. आय होप तुम्ही सगळे खूप खूप मजेत असणार आहात कारण की मी पण आहे. तसं गाईज मी रियांशी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती. जर कोणी नवीन असेल आणि चॅनल जर आपलं सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन जाऊन आपल्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा. म्हणजे तुम्हाला असेच माझे अपडेट्स आणि असे छान छान व्हिडिओज बघायला भेटतील. तर तुम्हाला पाठच्या क्लायमेटवरून तर माहिती आहे मी कुठे आहे आणि कशासाठी येते. तर सो लवकरच तुमच्यापर्यंत आपली गुड न्यूज पण येणारच आहे. थोडा वेट करा अजून. तुम्ही कमेंट्स करता की डेट काय आहे सगळं सांगणार आहे. तर थोडंसं वेट करा. तर आता मी आहे इथे आणि विक्रांत पण आलेले ते तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. तर आजचा मी व्लॉग घेतला कारण की आम्ही स्पेशल आमचं म्हणजे टाईम स्पेंड करणार आहोत. तर आणि तिकडे चालले मोटर रिपेअर करायचं काम चालू आहे. तर सो विक्रांत पण तिथे भाऊ पण तिथेच आहे. तर मी आज घातलेली आहे साडी. कशी वाटते ते मला नक्की सांगा कारण की आज घातली मी खूप दिवसांनी. कारण व्हिडिओ पण रील्स पण काढायची होती म्हणून मी साडी वेअर केली. तर कशी वाटते नक्की सांगा. मी जाडी झाली की बारीक झाली माझ्यामध्ये काय चेंजेस दिसतं ते पण मला तुम्ही सांगा कमेंट करून. ठीक आहे. आणि व्लॉग कंटिन्यू बघा. आज तुम्हाला बघायला भेटेल आम्ही आज नक्की काय करणार आहे काय नाही ते. चलो देखते क्या करते वो लोग. चला 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 चला. बघा इथं आमचं पाणी गेलं होतं तर पाण्याचं काम चालू आहे. त्यासाठी मोटर बिघडवली सकाळी पाणी आलं. हां गाईज तर माझ्याकडनं मोटर मी नाही बाबा तिने आली ये लवकर. आणि आधीला पण आली मग अशी गेली होती झोपेतून उठून फिरायला. सुंदर आवाज दिला मला बघूनच. तर चला कुठे तू. तर हे बघा आणि कुठे होती. हाय कर हाय हॅलो कर हाय. पडली खाली. ठीक आहे तुम्हाला मी नंतर तिची थोडी ॲक्टिव्हिटीज दाखवेलच. तर तुम्ही कंटिन्यू राहा आणि बघू आपण संध्याकाळी काय आपला प्लॅन होतो. ठीक आहे. तोपर्यंत कंटिन्यू ब्लॉग बघा. लव्ह यू गाईज. तुला काय करते काम करते काय करते शिडीचं तिकडं मोटरचं काम चालू. ही शिडीचं काम करते. तुम्ही कुठलं काम करता. ठीक आहे बघून घ्या. हे बघ काम करते. आम्ही चाललो आता. कुठे चाललो गायच हे छोटं कुठे चाललो आपण. रियांचे खाते वडापाव ना पॅटीस खाते गावाकडचे तिच्या. माझ्या गावातला पॅटीस मला आवडतो कारण की एवढ्या लांब कोण जाऊ शकत नाही घरात नसेल तर मी इथूनच आणून खाते. म्हणून मला इथली चव लागली आणि गरम पण भेटतो. त्यांना बोलू तुम्ही खाता बोलतात मला नको. चला समोर गाडी येते नंतर बोलू. मार्केटमध्ये सो आदिरासाठी घेतो आम्ही. काही कुठली पुरी खाते कधी सुकी पुरी खाते. तिला आवडते. तिला विचारा कुठली पुरी खायची. ती गावाचं नाव सांगते मस्त. इकडची खायला येते. तुला काय खाल्लं ना पॅटीस ज्यूस बीस पी कसं वाटतंय. खा घरचे दिवस खायचे नंतर देणार नाही खायला. आम्ही बाबू खाऊ रोज देणार नाही आम्ही तुम्हाला. ठीक आहे चालेल. तुम्ही पण बोलशील काय आवडेल दोघं पण तेव्हा काय बोलून देईन माझ्या बाबूला खायला. चला काय आता यांच्या गावाच्या मार्केटमध्ये फिरतोय. हा मार्केट नाही पण मार्केटमध्ये नाही जास्त फिरणार कारण की आपल्याला जिथं फिरवतो तिथं फिरतोय बाबा मी. आपल्याला काय माहिती तिथं वडापाव भेटतो. नाही खाल्ला ना तो मला तिथला नको. ज्यूस पियायचं त्याच्यानंतर किती बडबड करतो तुमची रियांची. बोलतो ना बाबू बोलतो सगळं. हा बाबू काही सांडवतो ना आता. हा दुपारी ज्यूस कसं सांडला.
चलो ज्यूसचं दुकान आलं. पिस्ता काय तुम्ही आपल्या इथे भेटतो का पिस्ता? मी नाही पिलो आपल्याकडं पिस्ता. चला गाईस थंड आहे पी आता थोडंसं. मग काय आम्ही एकच घेतला कारण रियांची पिणार नाही पूर्ण आधीच बोलले ते. कारण की मी खूप थंड खाल्लंय पिल्लंय. आज तर ना 2दा ज्यूस आईस्क्रीम झाला. तुला काय आता रियांची घेते राईस. घेतलं का काय बा? सो तर गाईज आता घरी आली होती पाहुणी. म्हणजे पाहुणी मीन्स मला बघायला आले होते. म्हणजे माम्या आल्या होत्या आणि मामांची मुलं आणि माझी आजी आली होती स्पेशली. त्या आजीला मला बघायची होती कधीपासून. कारण की याच्या आधी पण जेव्हा 5th मंथ वगैरे होता तेव्हा पण आजीला इच्छा होती बघायची खूप. आत्ता पण आजीला असं वाटतं की कधी पण डिलिव्हरी होईल. आणि छोटी आहे मी घरात तर आजीला असं वाटतं की बघायला जायलाच पाहिजे. तर आजीने म्हणजे एवढं लेट झालं तरी पण आजी माझी आली होती बघायला. तर सो थोडंसं मी टेक घेतलं, जास्त घेतलं नाही कारण की आम्ही सगळे बोलत होतो त्याच्यामुळे मग व्लॉग जास्त करायला भेटला नाही. तर सो आता आम्ही घरामध्ये त्यांना बोललो आम्ही जेवण जायला. बट ते मामा वगैरे घरीच होते. मग ते लोक नको वेळ होईल. तर आम्ही मग जास्त फोर्स नाही केलं जेवायला. तर आता आम्ही बनवतोय जेवण घरात. म्हणजे आमचं आधीच ठरलं होतं की काहीतरी बनवायचं म्हणून. तर तुम्हाला तर माहिती आहे चिकन वगैरे तर आणलेलं आहे. तर आता प्लॅन झालं की बिर्याणी बनवायची घरामध्ये. तर मी बिर्याणीची तुम्हाला फुल रेसिपी तर दाखवणार नाही पण मी बिर्याणी करणार आहे आज. त्यासाठी इथं कांदे कट करते आणि बिर्याणी तर करणार आहे पण त्यासोबत अजून एक मी काहीतरी करणार आहे खायला. तर तुम्हाला ते बघायला भेटेल मी कसं आणि काय करणार आहे ते. कामाला इथं कांदा कापायला घेतले आणि इथं काय केलंय भाऊचं काम काय शेंगांच्या पाटी. शेंगांच्या पाटी जा तिथं. शेंगाने कवळ चिकनचं काम माझ्याकडे आहे. सरप्राईज माहिती पडला. ठीक आहे. आणि इथं चाललंय आमचं चिकन धुवायचं काम. चिकनवाले टाकणार ना चिकन. हा बरोबर आहे. चला आता सिक्रेट चिकन टाक पूजा. ठीक आहे चला आपण आता हे कांदे घेतले कापायला. आपल्याला तुम्हाला माहिती आहे बिर्याणीला कांदे जास्त लागतात. ठीक आहे. अजून काय बोलायचंय का तुम्हाला माझ्या ब्लॉग मध्ये? काय बोलायचंय बाहेरून ना आतून ना? ठीक आहे लावते. कारण का माहितीये का आधीला ना. ठीक आहे लावून घेते. ही जायचं लक्ष नाही तर जा. त्याला भाऊ आता चालले शेंगा घेऊन बाहेर टाकायला. चलो बस दही पण टाकेल ना. हे दोघे नंतर टाक ना. येस त्यांची टाकते मसाले मॅरिनेट करण्यासाठी. लिंबू टाकले ना आधी. हो ते टाकते. सांग नाव का आम्हाला माहित नाही विसरतो. दालचिनी आणि हे थोडेसे टाकायचे खडे मसाले. कसली पेस्ट ही पेस्ट आहे. याच्यामध्ये मिरची लसूण अद्रक आणि कोथिंबीर आहे. तुम्ही बघू शकता. एक पुदिना आणि पुदिना आहे त्याच्यामध्ये. हल्दीराम. त्याच्यानंतर मग हळद टाकायची. हल्दीराम मीन्स हळद ना. मसाला टाकायचा. गरम मसाला पण टाकायचा. आता आमचा गरम मसाला डब्यातनं काढायला लागेल पण तुम्ही टाका. मी टाकून घेते तोपर्यंत. सो गाइस हे टाकते ताई. खरगाट वगैरे क्या करा मला तुम्हाला दाखवायला लागतं ना आपल्या रियांची काय काय खाते प्रेग्नन्सी मध्ये. कांदा मस्त बिर्याणी कांदा बोलतात त्याला ना. कारण स्लाइस कसे कट केले ना. लय भारी वाटतं ते. बघे सगळं टाकू. थोडी अजून पाहिजे टाक. म्हणजे त्याच्या अकॉर्डिंग टाक तेवढीच. जास्त आंबट होईल नाही. ठीक आहे चला परफेक्ट. आता मीठ टाकायचं. मीठ एकदम अंदाजाने टाकायचं आपल्याला. परफेक्ट. रियांशीला अंदाज भेटलाय तो म्हणजे रोज जेवण बनवून. विसरली नाही ना प्रेग्नन्सी मध्ये. एवढं मीठ टाकते मी. नंतर अजून टाकणार आहे. शेंगात टाकलं का मीठ तर विचारलं. चला मिक्स करून घ्या तुम्ही. आता तुमचं काम करून घ्या. चला काय मी मिक्स करतो कारण आपलं माहिती आहे रियांचे हात सेन्सिटिव्ह असतात जळतात. जळतात हात. सो आपल्या पोरांच्या तर हाड असतात. सो आता मिक्स करतो. ठीक आहे. लिंबू पण टाकलं. लिंबूसाठी नाही आज हे यूज केला आम्ही. भात जमतं म्हणून एकदम मस्त मिक्स करा. आणि इथं पाणी ठेवलं तापायला कारण आपण हे तांदूळ पण धुवून घेतले बघा. आता हे पाणी तापलं तर त्याच्यामध्ये बॉईल करून घेऊ आपण. गावी पडली थंडी.
मस्त आहे की आम्ही इथं रियांची सगळी क्रेविंग कम्प्लीट केल्या. तिकडे तर मी केली होती, इथं भाव आता कम्प्लीट करतोय. रियांशी जसं बोलते तसं सगळे करतात ते रियांशीसाठी. मला बघ हे बघा शेंगा आहेत आमच्या इथे. शेंगा खूप आवडीने खातात. कुठले शेंगा गे? वालाच्या. आज मस्त आम्ही पार्टी करणार आहे. फक्त आम्ही थम्सअप विसरलो आता. झोंबला डोळ्याला मग असे कांदे झोंबले, आता दूर झोंबला. चांगली त्याच्यात मीठ टाकायचं शेंगांमध्ये, जाम भारी लागतं. तापलंय नाही तापलं तापलं ना, मीठ आहे ना. तापलंय का मी विचारलं. अगं पण मीठ आहे ना. आणि काय मी पोपटी पण अशीच बनवतो. अशी ना म्हणजे ह्याच शेंगा यूज करतो. लागलं तर टाकून. बघा भाऊ कसे लाकूड तोडतात इथं. प्रिया त्याची ती मजाच आहे ना इथं काय. भाऊ सगळं देत असेल ना ताईला बनवून. चुल फक्त काय काम असेल तरच चुल लावतो, नाही तर नाही लावत. रोज रोज कशी लावणार. कधी कधी मजा येते ना चुलीवरचं खायला पण. चला आता मी करते चेंज. थंडी आहे ना. हा म्हणून मी चेंज करते आता. जाते शेंगांना टाइम लागेल शिजायला. हो गे की आपने कपडे चेंज केले. हा मग बाबा मला साडीमध्ये नाही जमत माहिती आहे. चला यातलं कम्फर्टेबल वाटत नव्हतं जास्त. म्हणजे जेवण बनवत झाली. हे टाकलं काय काय टाकलं का सांग ना आपल्या शॉर्टकटमध्ये आपल्या व्ह्युअर्सला. 9 कांदे आहेत आणि टोमॅटो आहेत. 9 कांदे. हा अ, आणि टोमॅटो आहेत. 4-5 कांदे टोमॅटो मोठे होते. आणि मग आलं लसूण मिरचीची पेस्ट टाकले. आता हे थोडंसं सॉफ्ट करायचं आणि मग थोडे मसाले टाकून ते आपलं जे मॅरिनेशन आहे ना ते टाकून हो बघा काय प्रत्येक टायमाला रियांची बिर्याणी एक नंबर होते. जे नवीन व्ह्युअर्स असतील त्यांनी तुम्ही जुने व्लॉग पण बघू शकतात. आणि म्हणून तर आता मला सगळे बोलले की तुझ्या आजची खाऊ दे आम्हाला. अरे बाबू आले तर थोडी तू किचन जवळ येणार आहे करायला काम. नाही येणार आहे तेव्हा मला खायचं आहे. तर बघा ना काय थोडा सुगंध एवढा भारी सुटला आहे ना. दिवाळी झाली ना तुझी. ते बाजूला आजी पण म्हणत होती, काय म्हणत होता घरी आज. तिथे घर आहे ना त्यांचं, ते पण म्हणत होते. चला सगळेच विचारते आता तर बाहेरचं ते करू ना तेव्हा. बाहेर तर आज पार्टी करणार काय. खरं ना रियांचं गाव एक नंबर आहे. ते काय नाही जंगलात जाऊन केली पाहिजे ना पार्टी. त्यानंतर करू. आता कसं प्रेग्नेन्सी जास्त जाऊ शकत नाही ना आम्ही कुठं. हां माझी इच्छा होती बीचवर जायची. नाही तुम्ही सगळे नाही बोलतात. तुम्हाला माहिती की चांगलं नसतं बाहेर जाणं जास्त. चला आपण बनवून घेऊ. 2 अंडे पण आहेत. तुमच्यासाठी अंडे हा नाही अंडे ताईसाठी. खात नाही ना. माहीत पडेल तुम्हाला नंतर. चिकन मटन नाही खात. मग ती बघा अंड्याचं आम्ही काय करणार. ऐक चिटकलं कसं काय हे. चिटकतं कधी कधी. थोडंसं लसूण पण टाकते ना. आणि आपलं लसूण शिवाय काय होत नाही. बघा चप्पल विप्पल घालून मस्त काम करते. चप्पल घालायची मी विसरली. जी मुलगी प्रेग्नेन्सीमध्ये काम करू शकते ना ती आयुष्यभर काम करू शकते. सो मला कधी उपाशी राहायची गरज लागणार नाही. तरी ठेवलं उपाशी ना खरं सांगा. बघा कशी तरी चढली आहे ना. स्मेल एक नंबर एक नंबर. आता मला हे टाकू द्या. तुम्हाला आत्ताच भूक लागली मला माहिती आहे. हो वजन लागलं मला खूप. मग हायच वजन त्याचं. चला आता सगळं मिक्स करूया मस्त आणि शिजायला ठेवून मग हे शिजेपर्यंत. बिर्याणीसाठी तर पीस आपल्याला मोठे लागतात. सो मी ते पण मी जास्त मोठे नाही तुम्हाला सांगते ठेवा. बरं झालं एवढे छोटे झाले म्हणजे मीडियम केलं. मीडियम केलं ते मला आपले छोटे मोठे पीस मला आवडत नाही. आता हे आहे ना मिक्स करते आणि ह्याला ना दमावर ठेवूया. थोडंसं चिकन शिजायला पाहिजे ना म्हणून आता मी हे शिजून घेते. आता आपण बाहेर जाऊया. ठीक आहे. चला बाहेर. आत्ता आम्ही आलेलो आहोत बाहेर. तुम्हाला आमचा सेटअप दाखवते मी. आम्ही काय सेटअप केलंय तर हां आता इथे तुम्ही बघू शकता. चूल तर आपली तापलेली आहे. आता इथे कसली तयारी करते तू. चल तापते. हा ही रायता बनवते मी. रायता ना बिर्याणीसाठी. आणि आता इथं आम्ही काय करणार आहोत माहिती तुम्हाला. चिकन घेतलंय तर कशावर करणार आहोत आपण चिकन फ्राय. मातीवर. मातीवर मातीवर ना तुम्हाला दाखवते बघा. इथं आणलेलं आहे आम्ही कौल. म्हणजे आज होणार आहे कौल चिकन फ्राय. माझी इच्छा होती कधीपासून खायची. तर चला आदिराने आता माझी सीट घेतलेली आहे. ठीक आहे हरकत नाही. आता इथं हे मस्त कमी आहे. शिजलं शेंगा. शेंगा शिजलेलं खाते आणू. कमी आहे. ठीक आहे चला. हे कसं हे तुझी रेसिपी ना. तू मिक्स कर. मीच करणार. मी नाही करणार. मस्त मिक्स करा एकदम भारी. काढ बघू अजून. शिजल्यात का नक्की शेंगा. थोडंसं पाहिजे अजून भाऊ. मीठ नाही बोलतो बाकी सगळं. नाही पण अजून थोडंसं काय ना होत. चला काय करतो मिक्स करतो आपण. तिथे कपडे यांची बोला ना काय 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 बघ सगळं दिलंय. फक्त मिक्स कर. मी काय म्हणते लसूण आहे ना त्याच्यात टाकू नका फक्त. ठीक आहे लसूण
हा साईडला ठेवून द्या, कारण की लसूण आहे ना मी जेव्हा फ्राय करू ना आपण तेव्हा साईडला टाकून देऊ. काका बोलते, दादा बोलते. दादा विक्रांत एक खाऊ खाऊ नको, तिने खाल्ले, तिला जमलाय. चला मिक्स करू. वेट. मिक्स करतो आपण. येस, मग थंडी पडली इथं. थंडी पडली तर मस्त आधी लिंबू वाटतं. टाकतो ना यांची. येस, जसं जमेल तसं. भारी दिसते ना. दिसतं ना काय तुम्हाला? येस, सगळ्यांना दिसते. वाव, तुम्ही पण असं बनवा रेंजचे गावी नक्की आहे तुम्ही. हे खायला. हा, वातावरण खाण्याची चव वाढते माहिती आहे मला. येस, आता काय टाकणार आहे? हे टाकणार आहे हिरवी पेस्ट ना. हा, हे टाकून. आणि बोलू सांग ना. हे याच्यामध्ये गरम मसाला आहे, ही हळद आहे, हा आपला घराचा मसाला आणि मीठ आहे. सो आपण सगळे एक संगती टाकणार आहे याच्यात. Yes. हिरियांची स्टाईल आहे. आता तुझी स्टाईल यूज कर. हिरियांची स्टाईल मस्त असते. एकच ठिकाणी टाकला तर मिक्स कर प्रॉपर, एकदम भारी मस्त मिक्स कर. किती टाकू मीठ? एक चमच बस ना. नक्की का समजते ना? एक चमच बस ना. ते होतं जात होता पोटात थोडंसं हलकं. चला ते मिक्स करते, मग नंतरला बघा डायरेक्टली तुम्ही. एक तोंडात पाणी आलं का आताच? भाऊची रेसिपी आहे. भाऊ आणि विक्रम करतोय रेसिपी. त्यामध्ये काय लसूण पण भाऊ बोलतो लॉकडाऊन मी भरपूर केलं भाऊने. ताई तुम्ही पण खाल्ले ना? नाही ना आम्ही चिमट्यामध्ये हा, ताई तर खातच नाही, विषयच नाही ना. ताई चिकन द्या तिकडचं. दे चिकन दे का बोलू. अरे कधी खाणार आपण? शेंगा पण खायचं हे ठेवायचं तिथं. आणि मग शेंगा खाऊया. हं. चलो, तेल टाकलं नाही ना. टाका तुम्ही भाऊ. मी टाकू? टाका चालेल. तुमच्या हाताला जास्त चव आहे ना ताई म्हणते ना बा ताई. तुम्ही खात नाही मग काय हाणत बी नसणार. टाकलं तेल जाम टाकलं ना. हो त्या मागच्या मिठा काढा. नाही नाही बरोबर. त्याला काय सपोर्टच नाही वाटतं. किती बघ जास्त तेल आहे. खाल्ले का तुझं कधी? लसूण टाका आता खाते मी. आणि हे घ्या, हे घ्या, हे घ्या, हा चिमटा घ्या. BBQ ते असं पाहिजे होतं पण असं भारी लागतं. मस्त लागला तुला, भारी दिसते ना एकदम. तुझ्या ह्याच्यात होतो शेंगा. भारी दिसते ना. दाखवत तोंडात पाणी आलं बघ. सगळीला मी आपण खाऊ. होईल का 15 मिनिटात? हे असं वाफ जातं ना. हा, बरोबर ताईचं बस. ताई ते खाणार ना, मग याच्यात लक्ष द्यायचं. एक अंडा टाकायचा. अंडा पण साईडला टाकून द्या. अंड्यातला घे. आमलेट वाला असं याच्यात. मी ना आमलेट घाला तुझ्या. कसं झालं? काका. अरे अंडा फक्त हे टाकायचं, हा ते भारी झालं. भाजायचं. एक नंबर अंडा आणि हे पाटी. खाऊन बघ ना अंडा. नको भाऊ बोला टाकू. आणि खा. शेंगा पाटे त्याच्या पाण्याची बॉटल ना आणली. आणू ना 5 मिनिटवाले डायरेक्ट. नाही मला लागेल. तोडली. आता ठेवू का जरासा? झालं पाहिजे मला. गरम गरम. हा का, बाकीचे राहू दे गरम गरम. बस त्यात आपण नको एकत्र ते दोघं. सगळे नाही काय या राखे. अरे आधी रा रे अंडा आणू. संपवलं की नाही? लवकर लवकर संपव. या मदत करायला. आदिरा बसली इथं. कुत्तू आला छोटू. यांची बिर्याणी पोट भरला होतो शेंगाने. मला थोडीच जा आता आधी.
विचारलं आणि बिर्याणी आहे का, दावत आहे का, बासमती आहे का. तुला मी भावला वाढते तुला म्हणजे बिर्याणीची टेस्ट करून सांगा बिर्याणी कशी झाली आहे. स्मेल तर एक नंबर येते. सुगंध. भाजी झालं मला आवडलं. आज आपण वरती काय बसला जेवायला. लेट झाला खूप आणि थंड पण खूप आहे ना म्हणून. ताई फक्त खाली बसते बघा. मी दुपारची एकटीच जेवते ना, मी वरतीच जेवायची. चला खाऊन घ्या. चला काय आम्ही खातोय आता, बोलू नंतर. कारण याशिवाय खूप थंडी वाजते आणि गावी आज खूप थंडी पडली. चला आज उपर पार्टी. आदिरा झोपली आहे. तुझा एकच नंबर. खाऊन झालेलं आहे. रियांशी बसली आहे आपली तर आरामशीर, कारण जर बॅक पेन होतं खूप. मग मी उशा लावून दिलं तिला. ती बोलली थोडे पाय दाब. बघू शकता सूज कमी होत नाही तिची. बघू शकता लाईन दिसत ना तुम्हाला. सूज येते तिची तेवढी. ती या पायाला जास्त आहे आणि या पायाला दुखतं ना लगेच, आणि दाबलं तरी दुखतं तिला. तुमच्या रियांशीसाठी अशीच प्रार्थना करत राहा. रियांशीची भीती काढा तुम्ही, कमेंट करत राहा. का आलं मग छोटू थकतो. तिचं थोडीच चालली ती आज, कारण पाय दुखायला लागला त्याचा. कारण मी आता जास्त दिवस थांबत नाही इथं, तर तिला माझी खूप आठवण येते. ती बोलते जायला लागतं, थोडं काम असतं म्हणून. सॅड आहे, तर सकाळी लवकर जाणार आहे ना मी, त्याच्यामुळं. पण रियांशीने बिर्याणी एक नंबर बनवलेली गायच. काम करते ते खूप. कौलाला चिकन कसं झालेलं गॅस, तुम्हाला आवडलं का चिकन? तो खरंच गाय ना, आम्ही खाल्लं ना, मला खूप भारी वाटलं ते. आणि खूप म्हणजे भाऊ ताई तिची खूप प्रेम करतात तिला. ओ ओ छोटू. सर तुमच्या रियांशी करतोय सेवा, तुम्ही असं आमचा ब्लॉग बघत राहा. कारण तिला पण आवडत नाही जास्त पाहिजे आपल्याला. ती बोलते झोपून जातो पण. चला गायचं, आमच्यावर असंच प्रेम करत राहा तुम्ही. बाय बाय, भेटू. आणि कमेंट नक्की करा, ठीक आहे. रियांशीला खूप भीती वाटते, तर तिची भीती दूर करा प्लीज. इट इज रिक्वेस्ट. मी तर करतोच आहे. मी तर साथ दिली, तुमची पण साथ अशीच राहू द्या, ठीक आहे. चला बाय बाय.